त्यानंतर बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा 10 मिनिटात 50 बातम्या। आजपासून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात येणार आहे, मात्र सरकारनं काढलेला GR बँकांपर्यंत पोहोचलेला नाहीये। त्यामुळे पीक कर्ज कसं द्यायचं याबद्दल जिल्हा बँकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। शिवाय बँकांच्या तिजोऱ्यांमध्ये देखील खडखडाट असल्यानं परिस्थिती बिकट बनली आहे। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 रुपयांचं कर्ज देण्याची घोषणा सरकारनं केली होती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। विशेष म्हणजे अमित शहा अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच ते मातोश्रीवर जाणार आहेत। नाशिकमध्ये काल जोरदार पाऊस झाला। विशेष म्हणजे 2 तासात तब्बल 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सटाणा, चांदवड या तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। पावसाचं पाणी सखल भागात शिरलं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। काल झालेल्या मुसळधार पावसानं नाशिकला अक्षरशः झोडपून काढलंय। शहरात काही ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे चारचाकी वाहनं, टेम्पो बुडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या वाहतुकीवर देखील याचा काही काळ परिणाम झाला, तर दुसरीकडे वाहनं सांभाळताना लोकांचीही तारांबळ उडाली। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महापौर, उपमहापौरांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। वेधशाळेनं मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय। त्यानुसार सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश दिलेत। काल मध्यरात्री संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला। रात्री झालेल्या या पावसानं किनवट तालुक्यातील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत काल पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। काल रात्री मुंबईसह मुंबईतील उपनगरांमध्ये पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। काही काळ झालेल्या पावसानं घाटकोपर, चेंबूर परिसरात पाणी साचलं होतं। कोकणाच्या बऱ्याचशा भागात अजूनही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे। त्यामुळे कोकणातला भात लावण्या रखडलेल्या आहेत। रोज ढगांची दाटी होते, पाऊस येईल असं वाटतं, पण हवा तसा पाऊस काही होत नाहीये। सध्या कोकणात पावसाची प्रतीक्षाच आहे। एकीकडे पुणे, नाशिकमध्ये पाऊस बरसत असला तरी हवामान विभागानं मात्र मान्सूनची प्रगती मंदावल्याचा दावा केलाय। 18 जूनपर्यंत मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे वेधशाळेनं मान्सूनच्या प्रगतीबद्दल अंदाज वर्तवलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर आता मच्छीमारांनीही कर्जमाफीची मागणी केली आहे। मच्छीमार नेत्यांनी काल मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आणि कर्जमाफीच्या मागणीचं पत्र खोतकरांकडे सुपूर्द केलं। मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार असल्याचा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। काहींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी सरकारला पायउतार करण्याची धमकी दिली, त्याला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावलाय। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी शिवसेनेकडून सहकार्य अपेक्षित आहे, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केली आहे। तर सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा करावा या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितलंय। उस्मानाबादमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक शाळेच्या दारावर उभे होते, त्यामुळे मुलांचा उत्साह देखील द्विगुणित झाला। सरकारनं विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं उतरवण्याला सुरुवात केली आहे। शिक्षण विभागानं असा सरकारी आदेश काढला असून प्रत्येक महिन्याला शाळेतल्या काही विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन करून त्याची माहिती शिक्षण संचालकांना कळवायची आहे। दप्तराचं वजन मर्यादेपेक्षा जास्त असेल तर शाळेतल्या मुख्याध्यापकांना याला जबाबदार धरण्यात येणार आहे। उद्यापासून महाविद्यालयातील 11वी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होतीये। यासाठी विद्यार्थ्यांनी याआधीच पहिला अर्ज भरला असून दुसरा अर्ज त्यांना उद्यापासून भरता येणार आहे। तर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27 जूनपर्यंत आहे आणि 30 जूनला 11वी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। शेतकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह 32 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
सत्तार यांनी मारहाण केली अशी तक्रार एका शेतकऱ्याने केली होती। ही बातमी माझानं दाखवली आणि त्यानंतर सत्तार यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। लंडनच्या कालच्या अग्नितांडवात एका आईनं चक्क आपल्या 10व्या मजल्याच्या घराच्या खिडकीतून काही महिन्याच्या तान्ह्या बाळाला खाली फेकलं आणि मुलाला खाली फेकण्याआधी खालच्या लोकांना मूल खाली फेकत असल्याचा इशारा केला। तिचा इशारा वेळीच एका व्यक्तीनं समजून घेतला आणि त्या चिमुकल्याला झेललं, अशी माहिती तिथल्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात घोडचूक झाली आहे। स्पेन आणि मोरोक्कोच्या सीमेला भारत आणि पाकिस्तानची सीमा असल्याचं दाखवण्यात आलंय। ही चूक लक्षात आल्यानंतर गृह सचिवांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे आणि या चुकीबद्दल माफी मागण्यास देखील सांगितलंय। कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये 20 रुपये किमतीत हेडफोन्स दिले जाणार आहेत। रेल्वे प्रशासनाने या संदर्भात माहिती दिली आहे। मुंबई मेट्रो 3च्या कारशेडचा मुद्दा वादात असतानाच आता सरकारनं मेट्रो 7 साठी देखील आरे कॉलनीतली जागा हस्तांतर करण्याचा सरकारी आदेश काढलाय। आरे कॉलनीतली 5 एकर जागा अंधेरी ते दहिसर मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड आणि लेबर कॅम्पसाठी ही जागा देण्यात येणार आहे। शिवाय या जागेवर मेट्रो भवन देखील उभारलं जाणार आहे। या आदेशामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने सामने येऊ शकतात, कारण मागच्या आठवड्यात शिवसेनेनं या जागेवरचं आरक्षण बदलण्यासाठीचा सुधार प्रस्ताव धुडकावला होता। जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील शेतात नांगरणी केली। राम शिंदे अकोलेतील मवेशी गावच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी शेतात नांगरणी पाहून मंत्री महोदयांना नांगरणीचा मोह आवरला नाही। यावेळी त्यांनी गावातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून वृक्षारोपणही केलं। गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर नांदेडमधील एका शेतकऱ्यानं त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या भास्करराव जहागीरदार यांनी कर्जमाफी नाकारून आपल्यावरील कर्जाची परतफेड केली आहे। तूर खरेदी रखडल्याच्या निषेधार्थ वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तुरीच्या घुगऱ्या बनवत आंदोलन केलं। वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी 1 क्विंटल तुरीच्या घुगऱ्या बनवल्या। माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी या घुगऱ्यांचं वाटप करत सरकारचा निषेध केला। नांदेड मुंबई विमानसेवा अद्यापही सुरू झालेली नाहीये। उडान योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 एप्रिल रोजी नांदेड हैदराबाद या विमानसेवेचं उद्घाटन करण्यात आलं। 1 मे रोजी नांदेड मुंबई विमानसेवा सुरू होणार होती, मात्र अद्यापही मुंबई विमानसेवा सुरू झालेली नाहीये। नंदुरबारमध्ये पाणी वाटपावरून शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतल्या 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे, ज्यात MIMचे नगरसेवक आणि बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या मृत्यूनंतर तेली समर्थकांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली। पुण्यातल्या शिरोळीत एका तरुणीवर गोळीबार करण्यात आलाय। काजल शिंदे असं गोळीबार करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे, तर कृष्णा राजपूत असं तरुणाचं नाव आहे ज्याने तिच्यावर गोळीबार केलाय। प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। चाकण पोलिसांनी कृष्णाला अटक केली आहे। अंबरनाथ मधल्या चिखलोली धरणाच्या नदीपात्रात केमिकलची पोती आढळून आली आहे। अज्ञातांनी काल केमिकलच्या पोत्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो, त्यामुळे पावसाळ्यात धरणाचं पाणी विषारी होण्याची शक्यता आहे। यावर्षीही पहिल्याच पावसात मुंबईतील परळ आणि हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। पंपिंग स्टेशनची कामं पूर्ण न झाल्यानं मुंबई महानगरपालिकेनं अभियांत्रिकी विभागाचे संचालक लक्ष्मण भटकर यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या नागपूर तुळजापूर महामार्गावरील हॉटेलमध्ये अवैध देशी दारू विक्रीच्या बंदीसाठी किन्हीवासियांनी रात्री चक्काजाम आंदोलन केलं, तसंच दारूच्या बाटल्या फोडून रोषही व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा ग्रामस्थांनी वाघ मारण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केलंय। काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला होता। वन विभागानं वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न केले।
सारस पक्ष्यांची गणना सध्या गोंदियात सुरू झाली आहे। गेल्या काही महिन्यात सारस पक्ष्यांचा मृत्यू झाल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी सारस असल्याचा अंदाज पक्षीप्रेमींनी व्यक्त केला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत 8वीचा वर्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी देवळालीतील ग्रामस्थांनी चक्क शाळा सोडून दिली। गेल्या वर्षी केलेल्या या मागणीला अद्यापही शिक्षण मंत्र्यांनी मान्यता न दिल्यानं ग्रामस्थांनी शाळा बेमुदत बंद पाडली आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात देशातील पेट्रोल पंप चालकांनी 16 जून पासून पुकारलेला संप मागे घेतला गेला। गोव्यातल्या मेर्शिनमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटकांच्या बसवर हल्ला करत पर्यटकांना जखमी केल्याची घटना घडली आहे। जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। या प्रकरणी 3 स्थानिक तरुणांना अटक करून त्यातला एक जण जो आहे तो फरार आहे। मुंबईतल्या कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचं गूढ आता वाढत चाललंय। कृतिकाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्यानं हत्येपूर्वी तिच्यावर जबरदस्ती झाली असावी असा संशय वर्तवण्यात येतोय। हत्येप्रकरणी पोलिसांना पुरावा मिळाला असून 2 दिवसात हत्येचा उलगडा होईल असा दावा करण्यात येतोय। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुंबईत नुकताच पार पडला। यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। गोमांस बंदी महात्मा गांधींनी सुरू केली होती असं वक्तव्य परराष्ट्र राज्यमंत्री MJ अकबर यांनी केलं। मोदी सरकारच्या 3ऱ्या वर्षपूर्तीनिमित्त ते नागपुरात बोलत होते। गोमांस बंदी करायची की नाही याचे सर्वाधिकार त्या राज्य सरकारांकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मध्य प्रदेशातील मंदसूरमध्ये झालेल्या शेतकऱ्यांवरील गोळीबारानंतर मध्य प्रदेशमध्ये मोठ्या तणावाचं वातावरण होतं। राज्यात शांतीसाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पशुपतीनाथ या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक केला, तसंच पीडितांच्या कुटुंबियांना भेट देखील दिली। राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला काटेकी टक्कर देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसलेली असतानाच भाजपनं मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। त्यानुसार भाजपचे नेते येत्या शुक्रवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहेत। दिल्लीत सत्ता स्थापन केलेल्या आप पक्षाला त्यांच्या सरकारनं 27 लाख रुपयांच्या भाड्याची नोटीस पाठवली आहे। आपनं एका इमारतीत अनधिकृतरित्या पक्ष कार्यालय उभारल्याचा आरोप करत ही नोटीस बजावण्यात आली आहे। दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या वयापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीशी लवकरच लगीनगाठ बांधणार असल्याची जोरदार चर्चा सध्या आहे। अनुराग कश्यप शुभा शेट्टी नावाच्या तरुणीसोबत डेटिंग करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून म्हटलं जायचं, मात्र आता त्याचे इंस्टाग्रामवर फोटो पाहता दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं जवळपास पक्क मानलं जात आहे।